मित्रांनो, 10वी पास झालेल्या मुला मुलींना आता मोफत टॅबलेट देणार आहे महाराष्ट्र सरकार महाज्योती मार्फत। आणि हे टॅबलेट कायमस्वरूपी दिले जाणार आहे, असं नाहीये की काही कामास्तव देतील आणि परत घेतील, कायमस्वरूपी दिलं जाणार आहे। आणि हे टॅबलेट का दिलं जात असतं, JEE नीटचा अभ्यास करण्यासाठी, आणि यासाठी तुम्हाला मोफत प्रशिक्षण भेटतं, सोबत सिम कार्ड, आणि त्यामध्ये दररोज 6 GB डाटा सुद्धा तुम्हाला भेटत असतो। दरवर्षी हे फॉर्म सुरू होत असतात आणि यावर्षी सुद्धा आता 3 महिन्यापासून फॉर्म सुरू झालेले आहेत, परंतु 11वीचे ऍडमिशन लेट झाल्यामुळे याच्यात मुदतवाढ होत होती, 2 वेळा मुदतवाढ झाली। आता 20 जुलै 2025 अर्जाची शेवटची तारीख आहे, थोडेच दिवस बाकी आहेत, त्यामुळे मी रिमाइंडर साठी हा व्हिडिओ बनवतोय। खरंच टॅबलेट भेटत असता, लक्षात ठेवा। पण खूप जणांना माहिती नसेल की यासाठी शिक्षण पात्रता काय आहे, किंवा कोण अर्ज करू शकतं, कोण अर्ज करू शकत नाही, आवश्यक कागदपत्रे कोणती, तुम्ही घर बसल्या फॉर्म कसा भरायचा, A to Z माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका, मी असे नवनवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले, व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे गुगल मध्ये फ्री टॅबलेट योजना 2025 तिरमले जॉब। त्यानंतर इथे बघा पहिलीच वेबसाईट तुम्हाला पाहायला भेटून जाईल। यावर जसंही तुम्ही क्लिक करणार आहात, या योजनेबद्दलची अधिकृत माहिती तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे। तसेच तुम्हाला आपलं व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्ही येथे क्लिक करून जॉईन करू शकता। येथे सुद्धा तुम्हाला नवनवीन अपडेट भेटत असतात। तर सर्वात आधी या योजनेचे फायदे काय आहेत, तर मोफत टॅबलेट तुम्हाला भेटत असतं। त्यानंतर जसं सांगितलं 6 GB इंटरनेट तुम्हाला मोफत भेटतं। आणि हे का दिलं जात असतं, MST CET JEE नीटचा प्रशिक्षण तुम्हाला मोफत दिलं जात असतं, आणि हा टॅबलेट तुम्हाला कायमस्वरूपी भेटत असतो, एक गोष्ट लक्षात ठेवा। आता यासाठी पात्रता काय आहे, तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे। त्यानंतर येथे कॅटेगरीची अट आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगतो। त्यानंतर तुम्ही 2025 मध्ये 10वी पास असणं गरजेचं आहे, आणि तुम्ही 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलेलं असायला पाहिजे, हे पण लक्षात ठेवा। त्यानंतर येथे टक्केवारीची काही अट देण्यात आलेली आहे। तुम्ही जर का खेड्यागावातील असाल तर 60% पेक्षा वरती टक्के असतील तर फॉर्म भरा, आणि शहरी भागातील असाल तर 70% पेक्षा जास्त टक्के असतील तर फॉर्म भरा। तर येथे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, पुढील मागची बाजू, त्यानंतर रहिवासी दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट पण चालतं, जातीचा दाखला, काही जण कास्ट सर्टिफिकेट OBC म्हणत असतात, वैध नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे लक्षात ठेवा। 10वीचे तुमचं मार्कशीट, 11वी मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असेल, दोघांपैकी एक चालणार आहे। तुम्ही अपंग असाल तर त्याचा दाखला, नसाल तर काही गरज नाही, आणि अनाथ असाल तर त्याचा दाखला, नसाल तर काही गरज नाहीये। आता इथे बघा तारखेबद्दल मी सांगितलं तुम्हाला 2-3 दिवस बाकी आहेत। तर इथे बघा, तर आधी जी तारीख होती तर 31 मे 2025 होती, त्यानंतर मुदतवाढ झाली 20 जून पर्यंत। परत 11वीच्या ऍडमिशनला प्रॉब्लेम आला, कारण त्याच्यासाठी अटच आहे 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलेलं पाहिजे, त्याची पावती लागत असते, त्यामुळे परत एकदा मुदतवाढ झाली। येते बघा आता शेवटची तारीख 20 जुलै 2025 आहे। आता मुदतवाढ होईल की नाही ते सांगता येत नाही, मी फक्त तुम्हाला रिमाइंड करतोय। आणि जर कदाचित झालीच तर मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमाने आपल्या इंस्टाग्राम तसेच YouTube वरती एक रील टाकून देणार आहे। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून टाका, पुढची अपडेट तुम्हाला भेटून जाईल। आता कॅटेगरीची अट तुम्हाला सांगितली, फक्त इथे याच कॅटेगरीचे मुलं मुली अर्ज करू शकता। OBC, VJA, NTB, NTC आणि NTD कॅटेगरीचेच मुलं मुली येथे अर्ज करू शकता, आणि SBC कॅटेगरीचे, त्यासाठी येथे आरक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर येथे तुम्हाला आता अर्ज करायचा असेल तर इथे पाहू शकता फॉर्म कसा भरायचा, तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून भरू शकता, यासाठी कोणत्याही प्रकारची फी लागत नाही, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही फॉर्म भरू शकता, या ठिकाणी क्लिक केलं म्हणजे तुम्ही डायरेक्ट YouTube वरती चालले जाणार आहात, हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आता अर्ज करण्याची जी वेबसाईट आहे तर इथे दिलेली आहे, इथे क्लिक केलं अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होऊन जाईल, आणि इथून तुम्ही फॉर्म भरू शकता। आता इथे बघा जाहिरातीची PDF, ज्यांना खोटं वाटत असेल तर त्यांनी ही अधिकृत माहिती पाहून घ्यायची आहे। मुदतवाढ 2दा झाली, आणि त्याचे पुरावे म्हणून मी इथे जोडलेले आहेत, मुदतवाढ परिपत्रक 1 आणि मुदतवाढ परिपत्रक 2, आणि अर्ज करण्याचा व्हिडिओ जसं की मी तुम्हाला सांगितलं, आणि काही सूचना आहेत तर त्या तुम्ही वाचू शकता। तर अशा प्रकारची आहे ही योजना, आणि या योजनेसाठी पात्रता काय आहे,
कोणते कागदपत्रे लागतात सर्व माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या गावात शहरात तुमचं कोणी ओळखीचं असेल मुलगा किंवा मुलगी 2025 मध्ये 10वी पास झालं असेल आणि त्यांना शहरातील असाल तर 70% पेक्षा जास्त टक्के आणि खेड्यागावातील असाल तर 60% पेक्षा जास्त टक्के असतील तर त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरा. 20 जुलै 2025 आता अर्जाची शेवटची तारीख आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.